नमस्कार शेतकरी बांधवांनो, माहिती शावामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे। कांद्यावर आता 40% निर्यात शुल्काऐवजी 20% शुल्क आकारणी करण्यात आली आहे। या निर्णयामुळे नाशिकच्या कांदा बाजारपेठेत कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। केंद्रीय वित्त मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना काढली आहे। तर काय आहे या संबंधीची सविस्तर माहिती ती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला माहिती आवडली तर आपल्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। कांद्यावर 40% निर्यात शुल्काऐवजी 20% शुल्क आकारणी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे। केंद्रीय वित्त मंत्रालयानं याबाबतची अधिसूचना काढली आहे। या निर्णयामुळे नाशिकच्या कांदा बाजारपेठेत कांदा दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे। 19 ऑगस्ट 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लावण्यात आले होते। 28 ऑक्टोबर 2023 ला कांद्यावर $800 प्रति मेट्रिक टन निर्यात मूल्य लावले होते। 7 डिसेंबर 2023 निर्यात बंदी करण्यात आली होती। 4 मे निर्यात बंदी उठवली, मात्र निर्यातीवर 40% निर्यात शुल्क लावण्यात आले होते आणि $550 किमान निर्यात मूल्य लावण्यात आले। आज कांदा निर्यातीवरील $550 निर्यात मूल्य रद्द केले आहे। गेल्या 20 दिवसापासून कांद्याचे भाव कडाडले होते। विशेषतः देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत कांद्याची सरासरी किंमत 58 रुपये प्रति किलो आहे, तर संपूर्ण भारतीय कांद्याचे कमाल दर 80 रुपये प्रति किलो आहे। अशा स्थितीत सरकारच्या या निर्णयाचा कांद्याच्या दरावरही परिणाम होणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारचा हा मोठा निर्णय। दरम्यान राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा जोरदार तयारी सुरू आहे। सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहे। दौरे, सभा, बैठका, संवाद, मेळावे सुरू आहेत। लोकसभा निवडणुकीत कांद्याच्या मुद्द्याचा महायुतीला मोठा फटका बसला होता, मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारनं सावध पवित्रा घेतला आहे। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना सरकारकडून कांदा निर्यात शुल्क कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। विशेष म्हणजे महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे कांदा निर्यात करणारे राज्य आहे। सरकारच्या या पावलामुळे शेतकऱ्यांना कांदा निर्यात करण्यास मदत होणार आहे। याआधी शनिवारी 4 मे 2024 रोजी देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारने कांदा निर्यातीवरील बंदी उठवली होती। तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हक्काच्या माहिती सेवा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे अशाच प्रकारची नवनवीन माहिती सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। धन्यवाद।